नमस्कार मैत्रिणींनो. आज पहिल्यांदा असं कॅमेऱ्यासमोर मनातलं बोलतीये. असं खूप काही सांगायचंय. पण सवय नाहीये कॅमेऱ्यासमोर बोलण्याची, पण सवय करायची आहे. तुम्हाला माहितच आहे, आमचे जाऊबाई जोरात या नावानं आम्ही एक नवीन चॅनल चालू केलेलं आहे आणि आताच त्याचे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण पण झालेत. खूप मेहनत लागलीये, पण खूप काही शिकायला मिळाले या प्रवासातून. आज मी हा ब्लॉग करतेय. खूप दिवसांपासून मनात होतं करायचं, पण असं कॅमेरा समोर बोलायची भीती वाटत होती की जमेल का करायला वगैरे, म्हणून कधी आणि असं करत टाळत होती. पण आज ठरवलं की फायनली मला एकदा बोलायचं आहे. जेव्हा युट्यूब चॅनल सुरू करायचा विचार केला किंवा मग सगळ्यांचे चॅनल्स बघितले, तेव्हा असं वाटलं की युट्यूबर बनणं काही अवघड गोष्ट नाहीये आणि 1000 सबस्क्रायबर तर सहज होऊन जातील आपले, कारण की आपले खूप जवळचे मित्र असतात, नातेवाईक असतात आणि ओळखीचे लोक असतात, नाही का. तेवढं जरी आपल्याला सबस्क्राईब केलं तर 1000 सबस्क्रायबर्स आरामात होऊन जातील असं वाटायचं. आणि परत आपण काहीतरी व्हिडिओज टाकणार तर ते पण पाहिलं जाईल. पण जेव्हा ऍक्च्युली आम्ही चॅनल सुरू केलं आणि स्टेटसवर ठेवायची, मी सगळ्यांना सांगायची सबस्क्राईब करा, पण काही बोटावर मोजणे इतक्याच लोकांनी फक्त आम्हाला सबस्क्राईब केलं. आणि तेव्हा कळालं की सबस्क्रायबर्स मिळवणं काही म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. त्यानंतरही आम्ही हार मानली नाही. त्यानंतर 3-4 कार्यक्रम घेतले. ते कार्यक्रम घेण्यामध्ये पण म्हणजे त्यामध्ये पण एवढ्या अडचणी आल्या. युट्यूबवरती व्हिडिओज टाकण्यामध्ये पण खूप अडचणी आल्या. प्रॉपर व्हिडिओ जात नव्हते, व्ह्यू म्हणजे सबस्क्रायबर्स वाढत नव्हते. पण हळूहळू नंतर काही 3-4 कार्यक्रमामध्ये नंतर सबस्क्रायबर्स पण वाढले आणि फायनली आमचे 1000 सबस्क्रायबर्स चालले. आज एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे की तुम्हाला जर काहीतरी करायचं असेल ना, वेगळं काहीतरी करायचं असेल किंवा छान काहीतरी करायचं असेल, तुमचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर ना तुमच्या जवळच्या लोकांकडून कधीच अपेक्षा करू नका. ते लोक तुम्हाला बघतील, फॉलो करतील, तुम्हाला दाखवतील की आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला कधीच सपोर्ट करणार नाही. ते फक्त बघतात की ही काय करते किंवा ही काय करू शकते, ह्याच्यासाठी फक्त ते तुम्हाला बघत असतात. आणि आपण पण बघा ना, की अशाच लोकांचा विचार करतो की ते लोक, आपण जर काही केलं तर ते लोक आपल्याला नावं ठेवतील, ते लोक काय म्हणतील, काय विचार करतील, आणि असा या लोकांचा विचार करून आपण आपले स्वप्न थांबवतो, काहीच करत नाहीत. म्हणून आता एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, जे मी आता फॉलो करते ती गोष्ट, की तुम्हाला जर काही करायचं असेल ना, तर या लोकांचा विचार करू नका. तुम्हाला जे काम मनापासून आवडतं, ज्याच्यातून तुम्हाला आनंद मिळतो, विशेष म्हणजे ज्यातून तुम्हाला समाधान मिळतं, ते काम तुम्ही करा. त्यासाठी दुसऱ्यांचा विचार करू नका की लोक काय समजतील, कारण की ते असंही आपल्याला चांगलं बोलणारच नाहीयेत. त्यामुळे आपण चांगलं केलं काय आणि वाईट केलं काय त्यांना काहीच फरक नाही पडणार. इव्हन आपण जर काही वाईट केलं तर नावं ठेवायला ते तयार असणार, पण चांगलं केलं ना तर ते तेव्हा सुद्धा आपल्याला सपोर्ट करणार नाही. त्यामुळे त्यांचा विचार न करता तुम्हाला जे करायचं ते करा. एक गंमत सांगते. आमचे जेव्हा 1000 सबस्क्रायबर्स व्हायला आले होते आणि शेवटचे 8-10 सबस्क्रायबर्स बाकी होते, तेव्हा मी स्टेटसला ठेवलं की प्लीज याला सबस्क्राईब करा, थोडे सबस्क्रायबर्स बाकी आहेत, तर आमचे 1000 सबस्क्रायबर्स पूर्ण होतील. तेव्हा ना अक्षरशः काही लोकांनी हे स्टेटस पाहिल्याच्या नंतर, ज्यांनी सबस्क्राईब ऑलरेडी केलं होतं, ठीक आहे करून टाकू काय होते म्हणून, तर त्यांनी अक्षरशः अनसबस्क्राईब केलं. आणि त्या दरम्यान माझे 5-6 सबस्क्रायबर्स कमी झाले, ज्या वेळेस मी एक सबस्क्रायबर म्हणजे मोजत होते नाही का 1000 होण्यासाठी. त्यामुळे कळालं की जे आपलं दाखवतात ना, जे आपले आहेत ते कधीच आपले नसतात आणि त्यांच्यासाठी आपले स्वप्न थांबवायचे नाही आणि जे मनाला वाटेल ते करत राहायचं. शेवटी हे नाही तर कुणी ना कुणीतरी जे जे आपले हितचिंतक आहेत ते तर आपल्याला सपोर्ट करतील. आणि शेवटी हेच लोक, म्हणजे जे लोक आपल्याला कधी सपोर्ट करणार नाहीत, नावं ठेवणार ना, शेवटी जेव्हा आपण सक्सेसफुल होऊ ना, तेव्हा हेच लोक लोकांना सांगतील की ही माझ्या ओळखीची आहे, ही माझी नातेवाईक आहे. आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज म्हणजे मला मला तेच करायचं आहे, मला तिथपर्यंत पोहोचायचंय जेव्हा जे लोकांनी मला अनसबस्क्राईब केलं आहे ना, ते लोकांना, ते लोक माझी ओळख सांगण्यासाठी मला काहीतरी करायचंय आणि मी नक्कीच करेल. थँक्यू.